हाय, हॅलो. ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत आहे. चला मंडळी, ऑफिसला जाण्याची सर्व तयारी तर झालेली आहे. आज तुम्हाला मी ऑफिस दाखवते माझं. काय करते मी, काय करत होते आधी, बाय द वे. वेलकम टू माय ऑफिस. माझ्या या छोट्याशा ऑफिसमध्ये आपलं स्वागत आहे. ही आहे माझी छोटीशी अकॅडमी. 15 वर्ष मी विद्यार्थ्यांना पेंटिंग्स, आर्ट, कम्प्युटर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग शिकवण्याचा व्यवसाय करत होते. बाहेर ग्राउंड फ्लोअरला माझी इन्स्टिट्यूट असल्याने बाहेर भाजीवाल्यांचे आवाज भरपूर असतात. हे दिसत आहेत ना आपल्याला आर्टवर्क्स. मी फाईन आर्टिस्ट आहे. फार मोठं नाही आहे, छोटीशीच अकॅडमी आहे माझी. 3 रूमचा माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे ग्राउंड फ्लोअरला. तिथेच मी अनेक 17 वर्ष जवळजवळ अकॅडमी चालवली. आत्ताच म्हटलं थोडासा पॉज घ्यावा आणि काहीतरी वेगळं करून बघावं. अजूनही माझी ड्रॉइंग्स आणि आर्ट चालूच आहे. छोटे छोटे जस्ट क्लास घेते, पण सध्या तरी अकॅडमीला मी ब्रेक द्यायचं ठरवलंय. काही दिवस दुसरं काहीतरी करून बघूयात. या सगळ्या गोष्टी का, प्रत्येकाच्याच आयुष्यात त्याला सगळं काही मिळतं असं नाही. माझ्या आयुष्यात देखील असंच काहीतरीचं आहे. त्यामुळे आपल्या स्वतःलाच कमवायचं आहे आणि पुढचं आयुष्य जगायचं आहे. मी स्वतः या विषयातली डिग्री घेतलेली आहे. अनेक वर्ष मी अनेक क्लासेस घेतले. खूप सारे विद्यार्थी माझ्याकडनं शिकून गेले. स्केचिंग, पोर्ट्रेट्स, म्युरल्स, अनेक प्रकारचे. खूप वर्ष झाली. आता मलाच कंटाळा आलाय. असं वाटलं की आता थोडंसं पॉज करावा आणि काहीतरी वेगळं करावं. बघूयात. हळूहळू तुम्हाला सांगेनच. तुम्ही या प्रवासाचे भाग असालच. सध्या अकॅडमी बंद आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी तर तुम्हाला कोणी दिसणार नाही. जवळजवळ वर्षभराचा पॉज घ्यायचं ठरवलंय मी या अकॅडमीच्या धंद्यातून. आता काहीतरी वेगळंच डोक्यात शिरलंय. बघू त्याच्यात कितपत सक्सेस रेट मिळतोय. त्याप्रमाणे ठरवायचं की आता पुढे हे कंटिन्यू करायचंय मला का नाही करायचंय, का आर्ट हेच ठेवायचंय एंडपर्यंत. प्रत्येकाचं लाईफ डिफरंट असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत राहतात, जात राहतात. आज एक गोष्ट सांगायची झाली तर वाटतं की हे ब्लॉग वगैरे हे सगळं बेकार आहे. आपल्या आयुष्यात असं काहीच नाहीये की मी दाखवू शकेन तुम्हाला. पण एकदा विचार केला की ठीक आहे, जे काही चाललंय माझं ते मी दाखवते. राईट. एखाद्याला आवडेल तर तो बघेल, नाही तर एखादा म्हणेल टाइमपास आहे. ओके, नो इश्यू. टाइमपास तर टाइमपास, काही हरकत नाही. ठीक आहे, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.